नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सगळ्या श्रोत्यांना नमस्कार. आज आपण 148 हा श्लोक सुरू करतोय. वाचते मी तो. निराकार आधार ब्रह्मादिकांचा, जया सांगता शिणली वेद वाचा. विवेके तदाकार होऊनी राहे, मनासंत आनंद शोधूनी पाहे. आपली आता थीम ती सुरूच आहे, मनासंत अनंत शोधूनी पाहे. तर त्याच्यासाठी मग काय काय करावं लागतं, तर मग आपण तसं संबंध जोडायचा की निराकार आधार ब्रह्मादिकांचा. आता इथे आपला एवढा अभ्यास झाला आणि सगळ्यांचा नक्की निश्चय आहे की ब्रह्म जेव्हा आपण त्याचा विचार करतो तो डोळ्याला न दिसणारा आहे, निराकार आहे. आणि तरी पण त्याला आधार सगळ्यांचा असं कसं म्हणताय, ब्रह्मादिक म्हणजे सगळ्या जगांचा, सगळ्या सृष्टीचा तो आधार आहे. पण तो डोळ्याला माझ्या कधीच दिसणार नाही. असा जो आधार आधेय संबंध त्याच्याविषयी आपल्याला थोडं समजून घ्यायचं आहे की सृष्टी आणि ब्रह्म ह्यांचा संबंध कसा आहे, तर आधार आधेय. आता जो आधार घेतो त्याला आधेय म्हणतो. आणि जे आधार घेणार आहे म्हणजे जे दृश्य जगत, त्याच्यात माझं शरीर आलंच. हा आधार घेणारा नेहमी ज्याच्याकडून आधार घेतो त्याच्या कंपॅरिझन मध्ये नेहमी आधार घेणारा नेहमी हा कमजोरच असतो. आता इथे आपली कमजोरी काय की आपण मिथ्या आहोत असं समजून घ्यायचं आहे. आणि जो आधार देतो तो सत आहे, त्रिकाला बाधित आहे आणि हेच शोधायचं आहे आपल्याला. हा जो संबंध आपण समजून घेतला की सृष्टीचा आणि माझा, मी पण सृष्टीचा एक भाग आहे, कारण शरीर हे जगतात आहे आणि जगत हे दृश्य आहे. आपण मागे खूप सुरुवातीला विचार केला होता की दृश्य माझ्या डोळ्यांना, आता पुढे चर्मचक्षु हा विषय येणार आहे की डोळ्यांना जे जे दिसतं ते दृश्य. मी कोण आहे, मी दृश्य बघणारी आहे. आणि माझा संबंध काय आहे, दृश्य द्रष्टा दृक, असं हे थोडं हेवी. दृक म्हणजे आत्मा, जे कधीच डोळ्याला दिसत नाहीत, म्हणजेच ब्रह्म. आणि एक वेळ अशी येते की जेव्हा जो द्रष्टा असतो, जग पाहणारा असतो, तो दृकशी एक होतो आणि ते होऊन जाते. तसं असा हा आपल्याला लास्टला हा विचार जोडून घ्यायचा आहे, म्हणून मी तो सुरुवातीलाच सांगते, म्हणजे आपण शेवटी त्याला ह्याच्यामध्ये जोडून घेऊ. तर असा हा जो ब्रह्म निराकार आहे, निर्विकार आहे, त्याच्यापासून काही 6 विकार नाही, जसे आपल्या शरीराला 6 विकार असतात. निरअवयव आहे, निरुपाधिक आहे, त्याला उपाधीच नाहीये, शरीर ही उपाधी आहे. आणि असा जो ब्रह्मादिकांचा जो आधार, तो ब्रह्म निराकार आधार ब्रह्मादिकांचा, जया सांगत. आता मलाच बोलताना किती एफर्ट लागतात हे तुमच्या लक्षात येत असेल की किती मी प्रयत्न पूर्वक शब्द मोजून मापून म्हणजे दृश्य बोलताना, द्रष्टा बोलताना इकडचं तिकडं तर होत नाही ना, असं की किती मी लक्ष देते. म्हणजे क्षीण किती होतो तेच एक्सप्लेन केलंय. जया सांगत शिणली वेद वाचा. तर मी तर एकदम साधं समजून घेणारा स्टुडंटच म्हणा, पण वेद पण शिणले. आपला याचा अर्थ काय, ब्रह्माचं वर्णन सांगताना आणि समजून घेताना क्षीण येतो. समर्थ पण सांगतात की सगळं हे कंटाळवाणं होऊन जातं एकदम. आणि मग तरी पण आपल्याला ते समजून घ्यायचं आहे, तर मग आपण कोण? पण आपल्याला प्रयत्न तर करायलाच पाहिजे. कारण विवेके तदाकार होऊनी राहे. जरी क्षीण आला तरी पण पुढे विवेक वापरून मला तदाकार म्हणजे आकार आहे का ब्रह्माला, पण ते कसं, का तदाकार म्हटलं, हे खूप इंटरेस्टिंग आहे. तर आपण सध्या सृष्टी आणि ब्रह्म याचा संबंध आधार आधेय आहे, हा शब्द थोडा लक्षात ठेवायचा आहे. आणि एक आधार देणारा आहे आणि आधार घेणार आहे. आता मी असं म्हटलं, पुढे मी आता मलाच क्रॉस करणार आहे, बघा ते कसं. तर आता आता बघा ही अशी वेदांताचीच भाषा असते ही. आता आधार देणाऱ्याला कोणाला तरी आधार देण्याची गरज असते. कोणी घेतला तर ठीक आहे. आधार देणारा कसा असतो, माझा आधार मला तुम्ही घेतला तर ठीक आहे, नाही घेतलं तरी ठीक आहे, कारण आधार द्यायचंच माझं काम आहे. सेम तसं ब्रह्माचं, तो बेदखल. त्याचा आधार घ्यावा लागतो, पण तो त्याला पडलेली नाहीये की तो तो आधार आहे. पण मी ह्याला देऊ का त्याला देऊ का, असं त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन नाहीये. पण व्यवहारात आपण नक्की असा विचार करतो की मी हिला सपोर्ट करू का,
तिला सपोर्ट करू का? पण इथे परमार्थामध्ये ते तसं नाहीये. आणि आधार घेणारी कोण आहे? तर अनंत कोटी ब्रह्मांडे. आता आला परत. आता आधार देणारा जो ब्रह्म, ते तत्व सत्य आहे. आणि आधार घेणारं सत्य आहे का? जग सत्य आहे का? शरीर सत्य आहे का? आपण ना संबंध प्रस्थापित करत आहोत. आधार आणि आधेयमध्ये. आता व्यावहारिक जगामध्ये मी जर कुणाला काही आधार दिला आणि घेणारा आणि मी, आम्ही दोन्ही मिथ्या. कारण टिकणार नाहीये कायम. पण इथे ब्रह्म हे सत्य आहे, कायम टिकणारे आहे आणि आपण जे त्याचे आधार घेतो हे मिथ्या आहे. मग असा संबंध शक्य कसं आहे? एक सत्य आणि एक मिथ्या असा संबंध शक्य आहे का? असा संबंध डे टू डे लाईफमध्ये आपल्याला कुठे भेटतो? सर्परज्जू, मृगजळ. खूप कॉमन कॉमन उदाहरण आहे, की मृगजळ. मला मला माहिती आहे, की मी वाळवंटात आहे. तर सगळीकडे असं कोरडं-कोरडं रखरखीत ऊन आहे आणि मला तरी पण समोर मला माहिती आहे, की त्या सांगून ठेवलं, की वाळवंटात असं मृगजळाला पाण्या असल्यासारखा भास होतो. कारण ती पट्टी त्याच्या अशी ती अशी वाफ आल्यासारखी ती इल्युजन होतं. हे मला माहिती आहे, की ते मृगजळ आहे. त्यावेळी माझ्यासाठी वाळवंट सत्य असतं, की मृगजळ सत्य असतं. एका वेळी दोघांचं ज्ञान असतं, की हे पाणी नाहीये, हे मिथ्या आहे, हे मृगजळ आहे. हे मला भास होतो आहे इकडे पाणी आहे, ह्याची पण जाणीव असते, पण माझ्या डोळ्यांना ते दिसतं आहे पाण्यासारखं. एक्झॅक्टली हा आपण जर आता समजून घेतलं, तर पुढे बाधित दृष्टी जे आत्मदर्शन झालं आहे संतांची ती काय असते, ते आपल्याला समजून घ्यायला हा खूप मृगजळचा आधार कारण हे रोजच्या ह्याच्यात आपल्याला पटतं, की मला मृगजळ खरं नाही माहिती तरी डोळ्याला दिसतं आहे. तिकडे जाऊन मी पाणी प्यायला गेले, तर मला पाणी प्यायची तृप्ती कधीच मिळणार नाही. मग सत्य त्यावेळी काय आहे माझ्या शरीराच्या दृष्टीने वाळवंट सत्य आहे, मृगजळ मिथ्या. तसंच सेम त्याचप्रमाणे मृगजळप्रमाणेच माझं शरीर आणि हे सगळं दिसणारं जग संतांना कसं दिसतं मृगजळसारखं. आपण असून नसल्यासारखे हे जाणारे आहे. हे खरं नाही. जसं मृगजळचं पाणी पिऊन तृप्ती होत नाही, तसं ह्या शरीरातनं मला कधीच तृप्ती होणार नाहीये. पण मी शरीर हे विषयाच्या आधारावरच मी तृप्त होण्याचा रोज प्रयत्न करत असते आणि मला कळतं, की मी कधी तृप्त होते, कधी अतृप्त होते. असं हळू हा आपल्या ज्ञानाने, विचाराने आपल्याला खरं ते काय समजायचा शोध घ्यायचा आहे. पटायला लागतं ते. आणि जग खोटं आहेच, झालंच आता सिद्धच झालं, की ते मिथ्या आहे. तर मग आधार देणाराही खोटा झाला. आता आला अजातवाद. हो म्हणाल तुम्ही. पहिले कसं म्हणालात ब्रह्म हा आधार देणारा आहे आणि आता म्हणताय, की तो कुठे आहे? अरे पण आधार देणारा खरा केव्हा ठरतो? जेव्हा समोरचं पण जग खरं आहे. आता तेच मिथ्या आहे, तर मिथ्याला कोणाचा आधार? म्हणून ब्रह्म एकमेव तो कोणाला आधार देत नाही, घेत नाही. ही अजातवादाची भाषा आहे. म्हणजे काय जगाची उत्पत्ती झालीच नाही. पण आपल्याला हे समजून घेणे फार म्हणजे एक्सेप्टच होत नाही. म्हणून मिथ्यावाद खूप विचार करून शंकराचार्यांनी मांडला आहे आणि तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि ह्यालाच म्हणतात संत म्हणजे सत्य अनंत शोधूनी आणि हा किती शिणवतो हे आपल्याला आता लक्षात आलंच असेल. आणि पुढे म्हणून आणि समर्थांना केवढं सायकॉलॉजी माहिती आहे, की असा विचार करता करता हे शिणणार आहेत. म्हणून जया सांगता शिणली वेदवाणी. आता त्यांनी इथे वेद वाचा. वेदांनाच सांगितलं, की ते शिणतात आहे. मग थोडंसं आपल्याला जरा बरं वाटतं, की जर वेदच शिणले आहेत, तर आपण तर मामूली लोक आहेत. मग ठीक आहे ना, आपण पण शिणतो. असं स्वतःसाठी थोडं आपल्याला काय म्हणतात कंपॅशन किंवा दयाभाव आपण स्वतःला थोडं हे करतो, माफ करतो, की नाही ठीक आहे समजून घेताना येतो कंटाळा. आणि विवेके तदाकार होऊनी राहे. आता ब्रह्म कसं आहे नित्य प्राप्त, नित्य. पण ते समजून घेणारे आपण कसे आहोत? आपण अनित्य आहोत. येणारे जाणारे आहोत. म्हणून ब्रह्म अनित्य नाही. आपण जे 4 अभाव बघितले हे सांगण्यासाठी ते नित्य आहे असे सांगावे लागते. कारण एक आता प्रोसेस सांगणार आहे मी. हे मी नाही, ते मी नाही, ते मी नाही, ते मी नाही. कारण हे सगळं असार, अनित्य आणि शेवटी काय राहतंय म्हणजे शून्यापर्यंतची गाडी आणि शेवटी शून्यही नाही. असं हे जे टाकायचं असतं, त्याज्य करायचं असतं, ते त्याग करायचा असतो त्याचा म्हणजे एक-एक मागे टाकायची एक प्रक्रिया आहे ध्यानाची. ते कसं करायचं ह्याच्यासाठी हे समजून घ्यायचं आहे. तर मग स्वतःचे शरीर आता विवेक आहे, ह्याला म्हणतात विवेक.
आता ब्रह्म अनित्य आहे की नाही? माझं शरीर अनित्य आहे, शास्त्र सांगतं की ब्रह्म नित्य आहे. मग ते अनित्य कसं नाही? हे समजू जसं की आपण अभाव बघितला, तसंच हे समजून घ्यायचं आणि ह्यालाच म्हणतात विवेक करणे. म्हणून स्वतःचे शरीर आता शरीर नेहमी साधकांनी एक गोष्ट ठाम लक्षात ठेवा, की मी म्हणजे नुसतं शरीर नाही, म्हणजे देहादी जगत शरीर माझं जगातच आहे. शरीर म्हटलं की जग आलंच. तर स्वतःचे शरीर, दिसणारे जग आणि ब्रह्मासंबंधीचे शास्त्रात केलेले जितकं पण वर्णने आहे, त्या सर्वांचा विचार करायचा आणि हा सगळा विचार करीत हे असत्य आहे, हे असत्य आहे, हे असत्य आहे, असं करून शेवटी शेवटी काय होतं? किती करणार मागे? दृश्य सृष्टी केवढी व्यापक आहे. आपला आकाशाच्या आधारेने त्याचा विचार करायचा आहे, की सर्वात पंचमहाभूतमध्ये पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश उत्तरोत्तर सूक्ष्म आहेत ते. सर्वात स्थूल पृथ्वी, त्याच्यानंतर जल, तेज, वायू आणि शेवटी आकाश एकदम सूक्ष्म त्याला आकारच नाहीये. आणि त्याला सामावून घेणारा ब्रह्म आहे, पण तो निराकार आहे. असा ही आपली दृष्टी हळू आपल्याला डेव्हलप करायची आहे. म्हणून ह्यासाठी मनासंत आनंद शोधायचंच आहे शेवटी आपल्याला हे. म्हणून स्वतःचे शरीर, दिसणारे जग, ब्रह्मासंबंधीचे शास्त्रात केलेले सगळे वर्णन यांचा विचार करायचा आणि असत्य बाजूला टाकत शेवटी एक उरतं ते फक्त सत्य. आकाशाच्या नंतर पुढे काय? येणार आहे ती प्रक्रिया. पृथ्वी टाकली बाजूला, जे पृथ्वी आहे ज्याच्यामध्ये ते सर्व मिथ्या, ज्याच्यामध्ये जल आहे सगळं मिथ्या, ज्याच्यामध्ये तेज आहे, अग्नी आहे सगळं मिथ्या, ज्याच्यामध्ये वायू आहे सगळं मिथ्या, ज्याच्यामध्ये आकाश आहे तेही मिथ्या. पुढे काय? पुढे इमॅजिनेशनच नाही. कारण आपल्याला सगळ्यांना आकाश, ग्रह, तारे, मंडळ त्याच्या पुढची आपली दृष्टी आपल्याला डोळ्याला कधी दिसलंच नाहीये. मग त्याच्या पुढे पण जे काही असेल ते मिथ्या असं. आणि त्याच्या पुढे काय? मग पुढे काय? मग ध्यानामध्ये अशी एक स्टेट येते, की काहीच दृश्य डोळ्यासमोर इमॅजिनच करवत नाही. तेव्हा त्या क्षणी जो द्रष्टा, दृश्य नाही तो आणि दृक हा एकच. ही प्रक्रिया घडणारी नाही आहे. घडलं म्हणजे कसं हे येतं, हे जातं, ही होऊनही जाते. अशी ही जी स्टेट येते पुढे त्याचा आपण सविस्तर विचार करूया. म्हणून ह्यासाठी मना संत आनंद शोधूनी पाहे असा हा आपला 148वा श्लोक आपण समजून घेतला आहे. आता आला परत पुनरावृत्ती झाल्यासारखीच आहे. घेऊया 149 जगी पाहता चक्षी न लक्षे, जगी पाहता ज्ञान चक्षी न रक्षे, जगी पाहता पाहणे जात आहे मना संत आनंद शोधूनी पाहे. बोलतानाच केवढं जड लागतंय. जगी पाहता चर्मचक्षी न लक्षे. आता चर्मचक्षू सगळ्यांना चर्मचक्षू बोलल्यानंतर इमिजिएटली आपल्याला कसं ब्लॅक म्हटलं की व्हाईट समजतं ऑपोजिट मध्ये, तसंच चक्षू वर्सेस ज्ञानचक्षू. डोळे दोन पद्धतीने, जे चामडीचे कव्हर झालेले दिसते डोळे, स्थूल डोळे, आणि आंधळा माणूस ज्याला डोळे नाही, ज्याचे डोळे लहानपणी नाही, त्यांना दिसत नाही, त्यांना तरी पण कळतं ते आहे ज्ञानचक्षू. तर आता दोघांचा विचार आहे. जगी पाहता चर्मचक्षी न लक्षे, म्हणजे आता डोळ्यांनी आत्मा दिसणार आहे का? कधीच नाही. जर दिसला असतात म्हणजे आत्म्याला आकार आहे. आत्म्याला आकार आहे म्हणजे संत सांगतात त्याला क्रॉस केलं. संत तर म्हणतात तो निराकार आहे. ह्याचा आणि मला दिसला असता त्याला आकार असता तर आतापर्यंत मला आत्मा दिसला नाहीये याचा अर्थ संत सांगतात त्याप्रमाणे तो निराकार आहे. झालं ना, डिसिजन एकदम ताबडतोब होऊन जातं. म्हणून चर्मचक्षुने आत्मा बघायचा प्रश्नच येत नाही. आता एकेकांना असं वाटतं ध्यानात बसले की ना ध्यान करणे म्हणजे डोळे बंद करणे. ऑफकोर्स डोळे बंद करावा लागतो कारण बाहेरचं दृश्य जग दिसणं एक 50% बंद होऊन जातं. पण मनातले विचार आपलं असं आहे का की शटडाउन होऊन जातो, आपण डोळे बंद केले की आपण पण आपले विचार शटडाउन होऊन जातात. उलट जास्ती वाढतात. जेवढे डोळे खुले ठेवून नाही एवढे विचार आले, तेवढे बंद ठेवून इतके विचार येतात, की आपल्याला जो पहिल्यांदा ही प्रॅक्टिस करतो डोळे बंद, एक क्षण, एक मोमेंट रिलॅक्सेशनची. आज संध्याने ती पोस्ट पाठवली आहे, हाऊ टू रिलॅक्स 1 मिनिट आणि असे दिवसातनं काहीतरी 4 वेळा करा. करून बघा. डोळे उघडे असतात तोवर डोळे कसलं रिलॅक्स त्याच्यामध्ये एवढे विचार, जसं रिलॅक्सेशन चालू होतं विचार एवढे उघडे ठेवून पण मला विचार आले नाही. काही-काही लोकं तर डोळे बंद करायला खूप घाबरतात. मी योगा ह्याच्यात पीजी डिप्लोमा केला आहे.
त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही इन्स्ट्रक्ट करतो, "काय नाही, नाही मला ना डोळे बंद करायची भीती वाटते, कारण बंद केलं मला काय-काय दिसतं." आता हे कसलं दिसलं? ज्ञानचक्षूचं. बंद झाले चर्मचक्षू, दिसतं तरी आहे. मग असा जो जगी पाहतात चर्मचक्षीनं लक्षे, चर्मचक्षुचं तो लक्ष्यच नाहीये, मला दिसणारच नाहीये. आणि जगी पाहता ज्ञानचक्षीनं रक्षे. बघा हां, आता ज्ञानचक्षुनी कसं समजून घ्यायचं आहे? चक्षुनी काय रक्षण, कशाचे रक्षण होत नाही ज्ञानचक्षुने? तर ह्या जगाचे सत्यात्वाचे रक्षण होत नाही. ह्याचा अर्थ जग सत्य आहे ही भावना टिकत नाही. ज्ञानचक्षुनी हां, चर्मचक्षुने जग सत्य. मग समोर बॉटल आहे ना पाण्याची, हो, दिसते मला ती. कोण म्हणतं हे सत्य आहे, हे मिथ्या आहे, मला तर दिसते डोळ्याने. चर्मचक्षुने बघितलं. ज्ञानचक्षुनी बंद केलं आहे. दिसली का मला बॉटल? नाही दिसत आहे. मग कुठे गेलं? जगाचं सत्य तो रक्षित नाही. किती सुंदर आहे ना, त्याचं रक्षणच नाही झालं. बॉटल सत्य आहे, मला जसं डोळे बंद केले मला तिचं कुठे आहे बॉटल? आता उघडल्यावर माझ्यासाठी ते सत्य आहे आणि बंद केलं की मग ते मिथ्या आहे. असं आपलं डिसि हां, तर आपला असा विचार चालला होता, की जगी पाहता ज्ञान चक्षीनं रक्ष. जसं आपण आता उदाहरण घेतलं, की बंद डोळ्यांना मला जेव्हा माझी बॉटल दिसत नाही, तेव्हा तिचं सत्यत्वाचं रक्षण होत नाही. असं हे लॉजिकली आपण समजून घेतलं, की ज्ञानचक्षुने या जगाच्या सत्यत्वाचे रक्षण होत नाही. आता याचा अर्थच काय झाला मग? जग सत्य आहे, ही भावना टिकत नाही. एक क्षणापूर्वी माझ्या डोळ्याला बॉटल दिसली, ती खरी आपण बंद केली, की ती माझ्यासाठी एक्झिस्टच नाही करत, नाहीच आहे. असं झालं. म्हणून हे जग किती सत्य मानायचं मग? मग हे नश्वर आहे, हे जाणारे आहे, हे मिथ्या आहे. म्हणून किती सुंदर की पुढे जगी पाहता पाहणे जात आहे. असंच जगाकडे पाहता, पाहता ते असत्य आहे, ते जाणारे आहे. पाहणंच थांबून जिथे जातं, की आता बघा ब्रह्माकडे बघता, बघता पाहणे टिकत नाही. मी ब्रह्म कसं बघणार? कुठून बघणार? त्याला आकार नाहीये. आता आपल्याला ब्रह्माकडे बघायचं कसं? ती टेक्निक शिकायची आहे. तर ती पुढे येणारच आहे. तर एखादा बेसिस पर तोच आहे, की एखादी वस्तू पाहण्यासाठी त्याला रूप असावे लागते. रूप नसेल, तर ती वस्तू आपल्याला पाहताच येत नाही. आता आपल्याला प्रयत्न काय करायचा आहे? द्रष्टा जेव्हा आपण स्वतःला म्हणतो, तेव्हा द्रष्टा हा दृश्य बघत असतो. आणि ब्रह्म मात्र बघायचा प्रयत्न त्याचा टिकत नाही. कारण वस्तू दिसण्यासाठी रूपाचा आधार लागतो, तो नाहीच आहे समोर. तुम्ही बघू कसं? काय प्रयत्न करू? कोणाकडे बघू? मग जे आहे अवेलेबल सामग्री त्याच्यामध्येच ब्रह्म बघायची आणि कुठली-कुठली सामग्री अवेलेबल आहे? आपलं शरीर आणि हे सगळं जे आहे ना पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश ह्याच्यामध्येच ब्रह्म शोधायचा. म्हणून शोधित आहे हा आहे त्याचा थीम. आता आणखीन एक गंमत आहे. जसं आता मी डोळ्यांचं चर्मचक्षु आणि ज्ञानचक्षू सांगितलं, की पुष्कळसा लोकांचा असा ध्यानाखाली असं वाटतं, की आपण डोळे असं असतं का? खूप खूप ज्यांना असं बेसिक्स माहिती नाहीत, ते म्हणतात, "ओह! अच्छा, ते संत असे डोळे बंद करून बसतात. म्हणजे डोळे बंद केला, की आत्मा आत जातो आणि उघडलं, की आत्मा बाहेर निघतो." असं आहे का? खूप लोकांना असं वाटतं, आत्मा आत येतो डोळे बंद केले की आणि डोळे उघडले की आत्मा जातो, असं. पण तसं पण नाहीये ते. असं झोपेत पण होतं. जेव्हा झोपेत आपल्या सगळ्या वृत्ती लीन होतात, मला काय दिसतं, स्वप्न जर नसेल तर ना, आपण सुषुप्तीची स्टेटबद्दल बोलत आहोत. स्वप्नावस्था नाही, जागृत अवस्था नाही, सुषुप्ती. जेव्हा गाढ झोप लागते, तेव्हा मला लक्षातच नसतं, की मला कळतं का, की मी गाढ झोपेत आहे. उठल्यावर कळतं, काय छान झोप लागली होती. हां, 12 ते 4 तर मला स्वप्न पण नाही पडलं. पण त्यावेळी दृश्य जग कुठे गेले होते? कारण ते खरेच नव्हते. त्यामुळे ते एक्झिस्टन्समध्येच नव्हते. जसं आपण बाटलीचं आता माझे डोळे बंद झाले. मला कळणं तेवढं जो भाग शिल्लक तो जागृत अवस्थेमध्ये मला कळतं, की मला छान झोप लागली आहे. हे आणखीन एक उदाहरण आहे दृश्य जगत किती सत्य मानायचं त्याच्यासाठी. आणि म्हणून जर मला रोज झोपेत असून गाढ झोप लागून मला आत्मा झोपेत दिसत नाही. दिसलं असतं तर आत्मज्ञान झोपेतच झालं असतं. कारण तेव्हा आपले डोळे-बिळे सगळे बंद असतात. आपण हालचाल करत नाही. पंच ज्ञानेंद्रियाने कुठल्याच विषयाचा आपण भोग घेत नाही.
त्याच्यासाठी त्यावेळीच आत्मज्ञान झालं असतं, पण नाही, ती अविद्येची अवस्था असते, ती अज्ञानाची अवस्था असते. म्हणून जसं आपण उठतो तसे जुने संस्कार लगेच ताबडतोब सकाळ उठली की सगळे पूर्वीचे कालचे जे काही आपलं रुटीन आहे ते आपल्याला आठवतं. म्हणून जगी पाहता पाहणे जात आहे. आता वेदांताच्याच भाषेत जर आपल्याला हे समजायचं आणि बोलायचं असेल, तर आत्म्याला रूप नाही, तो निराकार आहे, ते अदृश्य आहे. मला डोळ्यांना दिसत नाहीये, मला कळणार पण आहे का हे पण मला माहिती नाहीये. डोळे उघडले की आत्मा येतो आणि डोळे उघडल्यावर तो जातो असे पण नाहीये. कारण का द्रष्टा, दृश्य आपण मागे विचार केला होता. द्रष्टा, दृश्य, दर्शन दर्शन घेतो. आपण म्हणतो ना, मी माझ्या श्री गुरूंचे दर्शन घेऊन आले. तेव्हा दर्शन घेणारा, ज्याचे मी दर्शन घेतो तो आणि ते जे मध्ये असतं त्याला आपण म्हणतो दृश्य. ती त्रिपुटी असते नेहमी. आता ही त्रिपुटीच शिल्लक नाही, कारण बाकी सगळं मिथ्या. जो बघणारा सकट जो मी जीव आहे तो पण मिथ्या, तर मग दर्शन कोणाचं घ्यायचं? आत्मदर्शन असं आपण खूपदा म्हणतो, पण तसं ॲक्चुअली होत नाही. त्याचं दर्शन घेणं शक्य नाही. कारण द्रष्टा हा दृश्यातच विलीन होतो किंवा द्रष्टा जीव जेव्हा ब्रह्मरूप झालेला असतो, तेव्हाच एक रूप, दोन नसतं तिकडे. आणि इथे दृष्टा आणि दृश्य दोन्ही हे एक रूप. आता शिणायची भाषा आली, थोडं घ्यायलाच लागेल मला हे. कारण तसा तो फ्लोच आहे. झाल्यामुळे दर्शनाची क्रिया ही आपोआपच लोप पावते. नाहीच आहे दोघांमध्ये काही. आणि ह्यालाच पर्टिक्युलरली समर्थ जगी पाहता पाहणे जात आहे. हे जी स्टेट आहे ना, ही जी अवस्था आहे, त्याचं हे एका ओळीत समर्थांनी जे वर्णन केलं आहे ते हेच आहे. आणि काय तर जे व्हायचं असतं ते होऊन गेलेलं असतं. म्हणून आत्म्याचे ज्ञान घडणार नाही. ज्ञान चक्षुने कळायचं असतं तर मला झोपेत पण कळलं असतं. चर्मचक्षु बंद आहे, तर झोपेत मला कळलं असतं की मी गाढ झोपलेली आहे. म्हणून आत्मा हा ज्ञानाचा विषय नाही. ज्ञानाने आत्मदर्शन होणार नाहीये. पण ते समजून घेण्यासाठी ज्ञानाचं आणि त्यात सत्वबुद्धीचा मला खूप उपयोग होणार आहे. असा हा आपण ब्रह्माकडे बघता, बघता संपूर्ण पाहणेच संपून जाते. काहीच शिल्लक राहत नाही. असा हा आपला विचार मना संत आनंद शोधून पाहे ते थीममध्ये आपण हा पूर्ण समजून घेतला. आता आला ह्याचं आता काय पृथक्करण आहे. आता बारकावे सांगितल्यात की कसं करायचं 150व्या श्लोकमध्ये. नसे पीत ना श्वेत ना श्याम काही, नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाही, म्हणे दास विश्वासता मुक्तीला आहे, मना संत आनंद शोधून पाहे. डायरेक्ट कलर कॉम्बिनेशन्सच सांगितले 3 गुणांचे. नसे पीत ना श्वेत ना श्याम. आता त्याला एकही रंग नाहीये. कोणाला? ब्रह्माला. कोणाला? आत्म्याला. ब्रह्म निर्विशेष. ह्याचा अर्थ काय? त्याला एकही विशेष नाही. कुठलंही आपण त्याला विशेषण देऊ शकत नाही. जसं पीत, श्वेत, श्याम हे 3 रंग 3 गुणांचे प्रतीक आहेत. सगळ्यांना माहिती आहे, की पीत रजगुण आहे, श्वेत सत्वगुण आहे, श्याम तमस गुण, सात्विक, राजिक, तामसी गोष्टी ह्या ह्यांचे हे गुण आहेत, ह्याचे हे गुणधर्म. म्हणून ब्रह्म तामसही नाही, कारण ते श्वेतही नाही, ते पीतही नाही आणि ते निळही नाही. पण आता इकडे आला आहे प्रॉब्लेम, तो कसा आपण बघू. आता पहिले हे समजून घेऊ, की रंग नाहीये असं मग कशासाठी? तर रंगविण्याच्या क्रियेमध्ये पहिला रंग, ज्या वस्तूवर रंग चढवला जातो ती वस्तू आणि रंगविणारा असं 3 गोष्टी. हर चीजमध्ये त्रिपुटी असते. असा तिसरा कोणीतरी असावा लागतो. इथे आहे का? कोण कोणाला रंगवणार आहे? तर रंग तयार करण्याची जी क्रिया आहे ती पण इथे नाहीये. रंगाला जो म्हणजे माझे श्रीगुरु तर एवढं बारकाईने त्याचा फडशाच पडतात, की त्याच्यासाठी जो कच्चा माल उपलब्ध असतो तोही नाही. आता रंगांच्या भाषेत एवढा विचार झाला. तर एकही ही गोष्ट ब्रह्माला लागू पडत नाहीये. मग रूपाच्या दृष्टीने त्याला रंग नाहीये. मग ह्याचाच अर्थ काय? ब्रह्म निर्विशेष आहे आणि गुणांच्या दृष्टीनेही त्याला आता आली मेन गोष्ट, की गुणांच्या दृष्टीनेही त्याला रंग नाही. म्हणून तो काय आहे खूप खूप इम्पोर्टंट शब्द आपल्यासाठी गुणातीत. बियॉन्ड द थ्री गुणास, बियॉन्ड एव्हरीथिंग. तर हे गुणांच्या पण पलीकडे आहे. गुणातीत शब्द आहे त्याच्यासाठी. नसे व्यक्त, अव्यक्त
ना नीळ नाही. कसं हे असं पझलसारखं वाटतं ना, जे व्यक्तही नाही आणि अव्यक्तही नाही, ते निळेही नाही. आता तुम्ही म्हणाल, की अव्यक्त आहे ना ब्रह्म, तुम्हीच तर म्हणालात, की दिसत नाही. अव्यक्त कसं असं तुम्ही असं म्हणतात? नसे व्यक्त, अव्यक्त, ना नीळ नाही. समजून घ्यायचंय. आता जे आकाराला येते त्यालाच व्यक्त म्हणतात आणि जे आहे अव्यक्त कोणाला म्हणतात हे समजून घेणं जरुरी आहे. जे आहे पण ते दिसत नाही, त्याला अव्यक्त म्हणतात. मला माझं मन दिसतं का? पण आहे ना मन, म्हणून मन अव्यक्त. बुद्धी दिसते का? पण आहे बुद्धी. असंच. जे आहे आनंदमय कोश जो 5 कोशांचा आपला आपण विचार करणार आहोत. त्यातला जो आनंदमय कोश दिसतो का? पण तो आहे. कारण तो अव्यक्त. तो जो आहे पण तो दिसत नाही. पण ब्रह्माचं तसं आहे का? ब्रह्माचं तसं नाही आहे. कारण पुढे तो विचार येणार आहे, की जेव्हा काय होतं, जेव्हा नष्ट होते, मग काय होतं आपण सगळे कुठे जातो तेव्हा सगळे जेव्हा म्हणतात ना, उत्पत्ती, स्थिती, लय, प्रलयच्या टायमिंगला काय होतं सगळे जेवढी जीवसृष्टी जी ईश्वराने एको अहम बहुश्याम तेव्हा एका क्षणात जी तयार झालेली, ती अव्यक्त तत्वामध्ये विलीन होताच पुढच्या सृष्टी म्हणजे म्हणतात ना सीड्स त्याचे जे बीज हा जरा किचकट विषय आपण मेन्शन केला आहे म्हणून घेते. पुढच्या उत्पत्तीच्या वेळी ते व्यक्त होतात असा अर्थ म्हणजे अव्यक्त हे फक्त शास्त्राने सिद्ध होते. बाकी कोणालाच ते दिसत नाही, असा त्याचा अर्थ. मग ते ब्रह्म अव्यक्त आहे का? आपण तर त्याचं उत्तर असं राइट नाव एवढंच कसं, काय, काय नाही ते आता इतकंच समजून घ्यायचं आहे, की ते तत्व समर्थांनी सांगितलं आहे व्यक्तही नाही आणि अव्यक्तही नाही. तर शास्त्राने सांगितले आहे, की हे तत्व कोणत्याही हे व्यक्त-अव्यक्त हा पॉइंट झाला. आता आपण निळे वर्ण आता तुम्ही म्हणाल, की ही पटापट जाते हे या पॉइंटवरनं कारण का हा खूप नंतरचा समजून घ्यायचा ह्याचा रेफरन्स पॉइंट येणार आहे. तेव्हा आपण परत अव्यक्त, व्यक्त काय आहे आणि असं का म्हटलं समर्थांनी ते समजून घ्यायचंय. सध्याला ब्रह्म व्यक्तही नाही आणि अव्यक्तही नाही. असं हे 2 गोष्ट आपण लक्षात ठेवाव्या आणि आता निळे नाही. निळे का म्हणले? आता काय आहे ना, समर्थांचे आराध्य दैवत श्रीराम आणि त्यांचा श्यामवर्ण. आता समर्थांना श्रीरामची मूर्ती एवढी प्रिय आहे, त्यांचा श्यामवर्ण एवढा प्रिय आहे. पण जेव्हा ते पण सांगताना किती जड केलं असेल, की कारण आपल्याला श्रीरामाच्या मूर्तीतून सगुण तर निर्गुण हा प्रवास करायचा आहे. पण समर्थांनी तेवढं म्हणजे त्यांचं हृदय हे आहे, की त्यांनी सांगितलं, की तो निळाही नाही. स्पेसिफिकली सांगून टाकलं. म्हणजे निळा हा श्रीराम आहे, पण तो श्रीरामही नाहीये. कारण तो काय आहे आत्माराम आहे. तो शेवटी मूर्ती पण नश्वर आहे, जाणारी आहे आणि त्यामुळे मूर्तीला रंग कुणाला असतो? आपण पाहिलं होतं रंग चढतो. ज्याच्यावर चढतं तेही नष्ट होतं. त्याला निळा रंग कोणाला असतो? मूर्तीला. शेवटी मूर्तीही नष्ट म्हणून तो जरी श्रीराम माझ्यासाठी ब्रह्म आहे, पण ब्रह्म निळा नाही. असं समर्थांनी एवढं म्हणजे म्हणतात ना समजून घेतलं आहे ना स्वतः आणि आपल्याला कोशिश केली आहे समजायची. म्हणून तो त्यांचा आराध्य दैवत श्रीराम आहे, मेघश्याम आहे, घनश्याम आहे. पण त्यांना आतमध्ये निळ्याची खूप गोडी आहे म्हणून हा त्यांनी पॉइंट सांगितला. म्हणजे ते आपल्याला जणू काही वॉर्निंगच देतात आहे, की साधकाने केवळ सगुणातच रंगायचे नाही. आपल्याला एक छोटीशी वॉर्निंग देतात आहे. तर निर्गुण ब्रह्मतत्व त्या निळ्याच्याही पलीकडे आकाश दिवे, त्याच्याही पलीकडे जो आहे त्याचा वेध घ्यायचा आहे. तर श्रीरामाप्रमाणे निर्बळाचेही नाही, अशी समर्थ आपल्याला आठवण करून देतात आहे. आणि आणखीन एक मजा जी मी आताच सांगितली, की आत्मनः आकाशः संभूतः आत्म्यापासून आकाश निर्माण झाले, असं एक आहे त्याची डिस्क्रिप्शन आहे. तर निर्गुण असं का बोलतात? निर्गुणाच्या अगदी जवळ आकाश आहे. कारण ते ना त्याची लिमिट आपल्याला निळसर कधी आकाशाचे केवढे रंग आहेत, थोडी नुसता निळा आहे. पण त्याची अंत नाही. कुठून सुरू होतो आकाश ते कळत नाही, कुठे अंत होतो तो कळत नाही. मग ह्याला आधार देणारा ह्या हा कोणाच्यात सामावलेला आहे? त्याचा आपण नुसता असा वेध घेऊ शकतो बुद्धीने.
म्हणून आकाश ब्रह्माचं वर्णन करताना नेहमी आकाशाचा सहारा आपल्यासारख्या जे नेहमी डोळ्याने बघतात आणि त्यांनाच सत्य म्हणतात त्यांना समजवण्यासाठी संतांना घ्यावा लागतो. हे समजून घेण्यासाठी. पण तो निळाही नाही. ब्रह्म निळा नाही, ब्रह्म आकाश नाही असं. म्हणे दास विश्वासता मुक्तीला आहे आणि हे सगळ्या गोष्टी विश्वासता हे सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी विश्वास लागतो आणि त्यालाच मोक्ष लाभ होतो. म्हणजे आता सगळं आपण जे गोष्टी हे का अन् तसं का अन् तसं का अन् तसं का करत बसलं तर फक्त वेळ वाया जाणार आहे. त्यामुळे बाकी एक ब्रह्मसत्य, जगन मिथ्या, का मिथ्या त्याचा आपण चांगला विचार करून घेतला गेल्या 2 श्लोकांमध्ये आणि आता 191वा श्लोक. एक किती मिनिट आहे आपल्याकडे? ओके. थँक यू. तर एक एक फक्त वाचते मी. खरे शोधिता, शोधिता, शोधिता. तीनदा शोधिता, शोधिता, शोधिता. आता हा खूप मोठा समजून घेण्याचा श्लोक आहे. तर थोडंसं वाचून घेतलं तर फार छान होईल. मना बोधिता, बोधिता बोधता आहे. परिसर्व ही सज्जनाचे नियोगे, बरा निश्चयो पाविजे सानुरागे. इथे मी फक्त एवढी टिप देऊन ठेवते. आपल्याकडे आता 1च मिनिट शिल्लक आहे, की तीनदा शोधिता, शोधिता, शोधिता का म्हणले? थोडंसं अभ्यास करा तुम्ही पण. आणि सानुरागे हा शब्द का आला? एवढं तुम्ही जर थोडंसं एफर्ट केलं, तर पुढचं मला मजा येईल आपल्याला सगळ्यांना समजवणाऱ्याला पण आणि समजून घेणाऱ्याला पण. असं करून आपण पुढच्या वेळी 191वा श्लोक घेऊ. आता एवढ्यावरच थांबू. हरिओम.